देखील महत्त्वाची बातमी आहे। चारकोप विधानसभा विभाग अध्यक्ष दिनेश साळवे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात सत्याच्या मोर्चात सहभागी होण्याकरता रवाना झालेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी दिसतात, उत्साह पाहायला मिळतोय। तर मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थोड्याच वेळात निघणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी होतीये। संवाद साधलाय, आढावा घेतला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। मतचोरीच्या विरोधामध्ये मुंबईत आज मोर्चा निघत आहे आणि या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ जमत आहेत। माझ्यासमोर शहराध्यक्ष आहेत प्रशांतजी जगताप। दादा, किती कार्यकर्ते सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष, त्याचबरोबर उद्धव साहेबांची शिवसेना असेल, त्यानंतर मनसे असेल, आम्ही साधारण 10,000 कार्यकर्ते या ठिकाणी शहरातून मुंबईकडे निघालो। काही सकाळी पहाटे ट्रेननी गेलेत, आता आम्ही गाड्यांनी निघालेलो आहे। पण या माध्यमातून राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, यांना एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न आहे। आज मुंबईत जो लाखोचा मोर्चा आहे, तो मोर्चा एकूणच मतदारांमधला घोळ, मतचोरीचा विषय याच्यावर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील देशाच्या जनतेचं या ठिकाणी आम्ही लक्ष वेधतोय की बाबांनो, हे समजून घ्या, तुम्ही महागाईनी, बेरोजगारीनी, धार्मिक आतंकवादाने पिचलेला आहे। हे सगळं होत असताना हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठे कर्तृत्व करून दाखवत आहे, फक्त मतदार यादीमध्ये घोळ घालतात। याद्या नाही का या ठिकाणी दुरुस्त करा। पक्ष कोणाचा का असेना, उमेदवार कोणी का असेना, पण खऱ्या मतदारांवर खरी निवडणूक व्हावी ही आमची अपेक्षा आहे। एका घरामध्ये ते 200 नावं त्यांनी जे ऍड केलेले आहे आणि सत्य परिस्थिती आहे, असं नाही का बाबा आम्ही एक रँडमली सांगतो। याच्यावरती आम्ही स्वतः मतदार याद्यावरती पण आम्ही या गोष्टीचा आम्ही स्वतः अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून आम्ही वरती सुप्रीम कोर्टापर्यंत, हायकोर्टापर्यंत स्वतः दादांनी पण पक्षाच्या माध्यमातून वरती अपील केलेली आहे। चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।